स्वामी समर्थ. घरातलं मंदिर म्हणजे पूजास्थान आणि हे सगळ्यात पवित्र ठिकाण असं मानलं जातं. मंदिर कोणत्या दिशेला असावं, कोणत्या मूर्ती त्यामध्ये असाव्यात, पूजा कोणत्या दिशेला बसून करावी याबद्दल शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. घरातील काही मंदिरांमध्ये विशिष्ट मूर्ती ठेवणं हे ठेवणं हे अतिशय अशुभ मानलं जातं. तुम्हाला जर सुखशांती आणि समाधान हवं असेल तर अशा मूर्ती ठेवण्यापासून दूर राहायला पाहिजे. मग अशा कोणत्या मूर्ती घरामध्ये ठेवायच्या नाहीत ते आता आपण बघूयात. पहिलं म्हणजे उग्रदेवतांच्या मूर्ती कधी ठेवू नयेत. जसं की घराच्या पूजाघरात कालीमाता, शनिदेव, राहू, केतू यांच्या मूर्ती किंवा फोटो कधीही ठेवू नयेत. हे देव उग्र मानले जातात आणि त्यांची पूजा खास नियम आणि विधीनेच करावी लागते. घरात त्यांच्या मूर्ती ठेवल्या किंवा चुकीच्या पद्धतीने पूजा केली तर आयुष्यात संकट, तणाव, अडचणी येतात आणि म्हणून पूजाघरात नेहमी शांत, सौम्य आणि स्वरूपाच्या या मूर्ती अशा ठेवल्या पाहिजेत. तसंच नृत्य करणारी गणेश मूर्ती. घरात गणपतीची मूर्ती ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही नियम आहेत. असं म्हटलं आहे की नृत्य करणारी गणेश मूर्ती किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसची बनलेली मूर्ती कधीही पूजाघरात ठेवायची नाही. त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. घराच्या मंदिरात बसलेली आशीर्वाद देणारी अशी गणेश मूर्ती ठेवणं केव्हाही शुभ मानलं जातं आणि त्यामुळे घरात सौभाग्य, समृद्धी आणि आनंद येतो. तसंच लक्ष्मीची बसलेली मूर्ती ठेवणं शुभ मानलं जातं. तुमच्या घरात मंदिरात लक्ष्मीची मूर्ती ठेवायला हवी, कारण ती संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे. जिथे लक्ष्मी राहते तिथे गरिबी कधीच येत नाही. मूर्ती नेहमी बसलेली असावी याची खात्री केली पाहिजे, कारण उभी मूर्ती ही अशुभ मानली जाते आणि त्यामुळे या घरामध्ये अशा मूर्ती कधी ठेवू नयेत. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती तुमच्या मृत पावलेल्या आहेत त्या व्यक्तींचे सुद्धा फोटो घरामध्ये म्हणजे पूजाघरामध्ये ठेवू नयेत. या व्यक्तींची पूजा ही फक्त पितृपक्षामध्येच केली जाते आणि त्याच दिवशी फक्त त्यांचं महत्त्व असतं. म्हणून या लोकांचे फोटो किंवा मूर्ती घरामध्ये आणून म्हणजे पूजाघरात आणून ठेवू नयेत. त्यामुळे काय होतं, रोज जर पूजा केली तर घरात ताणतणाव, मानसिक अस्वस्थता आणि अडचणी वाढतात आणि म्हणून पूजाघरात साधू संत गुरूंचे फोटोसुद्धा ठेवू नयेत, कारण ते स्थान फक्त देवी देवतांच्या पूजेसाठीच आहे. तेव्हा या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे की पूजाघरामध्ये कोणते देवदेवता, कोणत्या मूर्ती किंवा कोणते फोटो ठेवतो त्यावरती आपल्या घराची सुख, समृद्धी, शांती हे सर्व काही अवलंबून असते. तेव्हा वरील सांगितलेल्या गोष्टींमध्ये आपण सत्यता मानून या गोष्टी, या मूर्ती, यांचे फोटो कधीही देवघरात ठेवू नये.